अमरावती लोकसभेवरून आजी माजी खासदार आमने सामने. अमरावतीवरचा दावा सोडणार नाही आनंदराव अडसुळांचा निर्धार. तर अडसुळ नवनीत राणांचा प्रचार करतील, रवी राणांचा टोला. मावळ लोकसभेच्या जागेवरनं महायुतीत तिढा. मावळसाठी बाळा भेगडेंना उमेदवारी देण्याची रवींद्र भेडगेंची मागणी. भाजपच्या रवींद्र भेगडेंचा श्रीरंग बारणेंना विरोध. हिंगोलीची जागा शिवसेनाच लढवणार. फडणवीसांच्या भेटीनंतर हेमंत पाटील यांची प्रतिक्रिया. महाराष्ट्रामध्ये 48 खासदार आहेत, त्यांची चाचपणी करून उमेदवार ठरतील. मंत्री छगन भुजबळांची प्रतिक्रिया. तर अजित पवार गटाकडून 10 जागांची मागणी. भुजबळांची माहिती. रायगड लोकसभेची जागा आम्हाला मिळावी म्हणून आम्ही आग्रही. आमदार अनिकेत तटकरेंची प्रतिक्रिया. तर विश्वासघातकी नक्की कोण याबद्दल रायगडची जनता चांगलीच जाणते. अनिकेत तटकरेंचा माजी केंद्रीय मंत्री अनंत गीतेंना टोला. धाराशिव लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी भाजप नेते बसवराज पाटील उत्सुक. काही दिवसांपूर्वी पाटलांचा भाजप प्रवेश. तर पक्षाने संधी दिल्यास निवडणूक लढवणार. पाटलांची प्रतिक्रिया. आम्ही आमची ताकद असलेल्या जागांची माहिती मवियाकडे दिली आहे. वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांची माहिती. तर आम्ही मवी आहोत याबद्दल आम्हालाही संभ्रम. आंबेडकरांची माहिती. प्रकाश आंबेडकरांकडून अकोला लोकसभेकरता स्वतःच्या उमेदवारीची घोषणा. वर्ध्यातनं राजेंद्र साळुंखे, सांगलीतनं चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब. त्यामुळे आंबेडकर एकला चरवल्याची भूमिका घेणार का, अशी चर्चा. वंचित बहुजन आघाडीची अद्याप महाविकास आघाडीसोबत पूर्ण युती नाही. त्यामुळे वंचितच्या कार्यकर्त्यांनी इतर पक्षांच्या बैठकीला किंवा कार्यक्रमाला उपस्थित राहू नये. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांचं आवाहन. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची 6 आणि 7 मार्चला मुंबईत बैठक. राष्ट्रीय समाज पक्ष सोबत आल्यास राष्ट्रवादी शरद पवार पक्ष माढा लोकसभेची जागा रासपला देण्यास तयार असल्याची माहिती. उद्धव ठाकरेंचा उद्या मावळ लोकसभा मतदारसंघात जनसंवाद दौरा. मावळ लोकसभा मतदारसंघातील पनवेल, खोपोली आणि उरण या 3 ठिकाणी सभा होणार. पुणे दौरा अर्धवट सोडून राज ठाकरे तडकाफडकी मुंबईला रवाना. पदाधिकारी उशिरा पोहोचल्यानं राज माघारी परतल्याची चर्चा. नाशिकमध्ये आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संजय राऊतांच्या उपस्थितीत बैठक. जळगाव लोकसभेची जागा आपल्याकडे घ्या. पदाधिकाऱ्यांची राऊतांकडे मागणी. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरनं जरांगे पुन्हा आक्रमक. 8 आणि 9 मार्चपर्यंत वाट बघू, अन्यथा आंदोलन करू. मनोज जरांगेंचा इशारा. महिला कार्यकर्त्यांच्या आडून हल्ल्याचा डाव. मनोज जरांगेंचा फडणवीसांवर गंभीर आरोप. मनोज जरांगेंचं नाटक मराठा समाजालाही कळतं. येवला दौऱ्यावर असताना मंत्री छगन भुजबळांची टीका. तर जरांगेंचं शेपूट वाढतच चाललं. भुजबळांचा टोला. सरकारने मराठा समाजाला फसवण्याचं काम केलंय. मराठा समाजाला विरोध करणाऱ्याला निवडणुकीत आडवा करा. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य. सोलापुरातील कोंडी ग्रामस्थांची मराठा आरक्षणासाठी सामूहिक शपथ. फडणवीस भाजपमध्ये असेपर्यंत भाजपला तसंच त्यांच्या सहकारी पक्षाला मदत न करण्याची घेतली शपथ. भाजपने ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्याच कृपाशंकर सिंग यांना लोकसभा उमेदवारी दिली. हीच का तुमची मोदी गॅरंटी. उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल. फडणवीसांनी ज्यांना तुरुंगात टाकायची भाषा केली त्याच कृपाशंकर सिंग यांना भाजपने उमेदवारी दिली. हीच का मोदी गॅरंटी. संजय राऊतांचा हल्लाबोल. गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत रत्नागिरी दौऱ्यावर. जिल्हा विशेष कारागृहात सावरकरांना ज्या कोठडीत ठेवलं त्या कोठडीला भेट देत सावंत यांच्याकडनं अभिवादन. मोदी आणि फडणवीसांना हक्काने सांगेन. रत्नागिरी सिंधुदुर्गात कमळ फुलणार. रत्नागिरीतल्या मेळाव्यात गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंतांचा दावा. नागपुरात उद्या भाजप युमोतर्फे नमो युवा राष्ट्रीय संमेलन. संमेलनात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा सहभागी होणार. तसंच 1 लाख तरुण सहभागी होणार असल्याचाही दावा. बारामतीत शरद पवार यांच्या गोविंदबाग निवासस्थानी जनता दरबाराला गर्दी. पुणे जिल्ह्यातल्या पुरंदर तालुक्यातील ग्रामस्थ शरद पवारांच्या भेटीला. कोकणात शिंदेंच्या शिवसेनेला धक्का. रत्नागिरी जिल्ह्यातल्या हर्णे जिल्हा परिषद गटातील शेकडो कार्यकर्त्यांचा ठाकरे गटात प्रवेश. संजय कदम, विक्रांत जाधव उद्धव ठाकरेंच्या पक्षात. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून आमच्याकडे वैद्यकीय मदतीची कामं होतात. खासदार सुप्रिया सुळेंची माहिती. तर सातत्याने नोकरी आणि वैद्यकीय मदतीच्या मागणीमध्ये वाढ. सुळेंची प्रतिक्रिया.
नाशिकमध्ये समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचे उद्या पालकमंत्री दादा भुसेंच्या हस्ते लोकार्पण। यावेळी मंत्री छगन भुजबळ, केंद्रीय मंत्री डॉक्टर भारती पवार उपस्थित राहणार। तिसरा टप्पा भरवीर ते इगतपुरी असा एकूण 24 किलोमीटर लांबीचा। कोल्हापूरच्या गडहिंग्लजमध्ये पालकमंत्री हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक, धनंजय महाडिक यांच्या उपस्थितीत विकास कामांचा लोकार्पण सोहळा संपन्न। यानंतर संजय मंडलिक, धनंजय महाडिक यांचा एकाच रथातनं प्रवास। डोंबिवलीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते वातानुकूलित मच्छी मार्केटचं भूमिपूजन। बँड बाजाच्या गजरात मुख्यमंत्री शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदेंचे आभार मानण्यासाठी कोळी बांधव कार्यक्रमस्थळी उपस्थित। डोंबिवलीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते कॅन्सर हॉस्पिटलचं भूमिपूजन। यावेळी मच्छी मार्केट करण्याच्या कामाचे ऑनलाईन भूमिपूजन सोहळा संपन्न। पालकमंत्री शंभूराज देसाई, मंत्री रवींद्र चव्हाण, खासदार श्रीकांत शिंदे उपस्थित। भाजपला जशी लोकसभा महत्वाची आहे तशी आम्हाला विधानसभाही महत्वाची आहे, आमदार बच्चू कडूंचं वक्तव्य। तर लहान पक्षांसोबत अजून कोणतीही चर्चा नाही, बच्चू कडूंची माहिती। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या वाशिम जिल्ह्याच्या दौऱ्यावर। छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण, तर जिल्हा क्रीडा संकुल इथे होणाऱ्या मेळाव्यालाही शिंदे हजेरी लावणार। ठाकरे गडाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंच्या मातृतीर्थ ते शिवतीर्थ संवाद यात्रेचा समारोप। 13 लोकसभा मतदारसंघ, 34 विधानसभा मतदारसंघासह अनेक गावातनं अंधारेंच्या यात्रेचा प्रवास। शिर्डीच्या राहता इथे महिला मेळावा संपन्न। खासदार सुजय विखेंच्या हस्ते महिलांना कर्ज वाटप आणि साहित्याचं वाटप। 2 महिन्यानंतर प्रत्येक आरोपांना उत्तर देणार, विखेंचा विरोधकांना इशारा। भाषण सुरू असताना अचानक एका तरुणाने उठून आमदार नितीन देशमुखांना कापसाच्या भाववाढीवर प्रश्न विचारला। अकोला जिल्ह्यातल्या नितीन देशमुखांच्या शेतकरी संघर्ष पदयात्रेच्या समारोप कार्यक्रमातला प्रकार। यवतमाळच्या कळंब बस स्थानक परिसरात 3 मद्यधुंद तरुणींचा राडा। तरुणींकडून येणाऱ्या जाणाऱ्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ, दोघांना विनाकारण मारहाण। मद्यधुंद तरुणींवर कळंब पोलिसांची कारवाई। चीनमधून पाकला जाणारं अणुसाहित्य जप्त आहे। संशयास्पद साहित्य भारतीय किनारपट्टीवर सापडल्यानं खळबळ। 22,180 किलोग्रॅम साहित्याचा साठा मुंबईच्या समुद्रात सुरक्षा यंत्रणांनी पकडला। संत गजानन महाराजांचा आज 146वा प्रगट दिन। या निमित्ताने शेगावच्या गजानन महाराज मंदिरात आज विविध कार्यक्रमांचं दिवसभर आयोजन। देशभरातनं 700हून अधिक दिंड्या शेगावात। नागपूरच्या वेगवेगळ्या मंदिरात गजानन महाराज प्रगट दिन साजरा। नागपूरच्या न्यू मनीषनगर भागातील जयदुर्गा सोसायटीमध्ये अभिषेक पूजा, पोथी वाचन आणि सामाजिक उपक्रमाचं आयोजन। अमरावती जिल्ह्यातील दर्यापूरमध्ये रांगोळीतनं साकारले गजानन महाराज। रांगोळी साकारण्यासाठी क्षिती रेवस्कर हिला लागला 15 तासांचा कालावधी। जळगावात गजानन महाराज प्रगट दिनानिमित्ताने दिंडीचं आयोजन। गणगणगणात मोतीच्या जयघोषात दिंडीमध्ये भक्तांचा सहभाग। यावेळी विविध कार्यक्रमांचं आयोजन। खासदार सुप्रिया सुळे आज बारामती दौऱ्यावर। देसाई इस्टेट क्रीडा संकुलात सुरू असलेल्या खुल्या बॅडमिंटन क्रीडा स्पर्धेला सुळेंनी दिली भेट। त्यावेळी बॅडमिंटन खेळाचा त्यांनी घेतला आनंद। ठाण्यातल्या सुपरमॅक्स ब्रेडची कंपनी गेल्या 1.5 वर्षापासून बंद। कंपनीत काम करणाऱ्यांना पगार न मिळाल्यानं कर्मचारी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला। अहमदनगरच्या नालेगाव परिसरातील गायकेमळा इथे विहिरीत मृत अवस्थेत सापडला बिबट्या। शहराच्या मध्यवर्ती भागातच बिबट्याचा संचार वाढत असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। दोघा चिमुकल्यांसह आईची गळफास घेऊन आत्महत्या। सोलापूर शहरातील सरवदे नगर इथली धक्कादायक घटना। आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट। बुलढाण्याच्या मेहकरजवळ दुचाकी कंटेनरची समोरासमोर धडक। धडकेत 2 जणांचा मृत्यू। अपघातानंतर कंटेनर चालक फरार। पतीकडून पत्नी आणि 2 मुलींची कुऱ्हाडीने हत्या। चंद्रपूरच्या नागभीडमधल्या मौशी गावातली घटना। आरोपीला नागभीड पोलिसांकडून अटक। पाकिस्तान मुस्लिम लीगचे शाहबाज शरीफ पाकिस्तानचे पंतप्रधान। सोमवारी पंतप्रधान पदाची शपथ घेणार। हिमाचल प्रदेशातील कुलूच्या रोहतांगमध्ये जोरदार बर्फवृष्टी। शिमल्याच्या मंढोलमधील घरांवर बर्फच बर्फ। बर्फवृष्टीमुळे वाहतुकीवर परिणाम। कानपूरमधील बन्सीधर तंबाखू उत्पादक कंपनीवर आयकरची छापेमारी। विविध 5 राज्यातील अनेक कार्यालयांवर छापेमारी। पुढील 3 ते 4 दिवस छापेमारी सुरूच राहण्याचा अंदाज। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।